आहे. तिरंगाचा अभिमान आमच्या उरात आहे. शहीदाच्या रक्ताने तो रंगलेला हातात आहे. स्वातंत्र्य हे नुसते शब्द नाही, इथे ते हजारांचे बलिदानाचे गाठ आहे. इथे ते हजारांचे बलिदानाचे गाठ आहे. आदरणीय मुख्याध्यापिका, शिक्षक आणि माझे प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. 1947 साली अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधी, नेताजी, भगतसिंह, सुभाषचंद्र बोस यांसारख्या कितीतरी क्रांतिकारक नेत्यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. आज आपण जो स्वातंत्र्य श्वास घेतो, कारण त्यांच्या संघर्षाने आपल्याला एक अमूल्य भेट दिली आहे की आपणही एक जबाबदार नागरिक म्हणून देशप्रेम, एकता आणि प्रगतीसाठी काम केले पाहिजे. शिक्षण, स्वच्छता आणि शिस्तीचा स्वीकार करून आपण आपला भारत देश अधिक महान बनवू शकतो. उत्सव 3 रंगाचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला. स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो, सूर्य तळपतो प्रगतीचा. भारत भूमीच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुजरा. मित्रांनो, आपल्या भारताला स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. यासाठी आपले लाडके लोकमान्य टिळक बोले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशी तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, अशी सिंहगर्जना सांगणारे सुभाषचंद्र बोस होय. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद अशी घोषणा देऊन भारत मातेसाठी फासावर जाणारे भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या कितीतरी क्रांतिकारक योगदान स्वातंत्र्य लढण्यात अमूल्य आहे. ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा. माणुसकी ही एक धर्मच आहे. फक्त देशासाठीच आणि देशासाठीच जगा. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महापुरुषांनी आपले प्राण त्यागले. त्यांना आपण आजही विसरू शकत नाही. म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतभर एखाद्या सणासारखा, उत्साहासारखा साजरा केला जातो. एवढे मी बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. Good morning, respected